students, so we will start the first chapter of 9th standard. Okay, laws of motion. So first of all we will learn what is motion. Motion काय ते पाहून घ्या, काय त्याची डेफिनेशन करता येईल आपल्याला. If the position of an object is changing with respect to its surrounding, then it is said to be in motion. Suppose this is the object and its position is changing with respect to its surrounding, then we can say that this object is in motion. ठीक आहे. एखादी वस्तू जी काय आहे त्याच्या सराउंडिंगच्या तुलनेमध्ये जर त्याची मुवमेंट करत असेल तर त्याला आपल्याला काय म्हणता येईल, इट इज इन मोशन. सो इट इज अबाउट मोशन. Distance means actual path traveled by an object. Distance means actual path traveled. For example, suppose या ठिकाणी काय आहे की समजा सानी काय ए पॉइंट कडनं बी पॉइंट कडे जाते आणि बी पॉइंट कडनं सी पॉइंट कडे जाते. सो दिस इज दी डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट और एनी पर्सन. डिस्प्लेसमेंट आपल्याला काय म्हणता येईल, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट अँड फायनल पॉईंट. ठीक आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स. आता ए पॉईंटपासून डायरेक्ट सी पॉईंटला समजा दुसरी कोणीतरी एक व्यक्ती आलेली आहे. फॉर एक्झाम्पल सपोज श्रीवर्धन नावाचा मुलगा आहे, ए पॉईंट टू सी पॉईंट गेला. सो ही इज कवरिंग डिस्प्लेसमेंट अँड दिस सानिका दिस गर्ल शी इज कवरिंग डिस्टन्स. ओके, शॉर्टेस्ट. आणि दोघांचं पण युनिट सेम. सो डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट दोघांचं पण युनिट जो आहे मीटर आहे. ओके. सो या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे पुस्तकात दिलेलं आपलं. स्वराली नावाची मुलगी आहे, ए पॉईंटपासून तिनं ग्राउंड आहे, ग्राउंड आहे म्हणजे सर्क्युलर आहे, इथनं स्टार्ट झाली ती आणि रनिंग करायला सुरू केली आणि वापस या ए पॉईंटला आली. ठीक आहे, म्हणजे तिनं डिस्टन्स किती कवर केलेलं आहे, 2πr. ठीक आहे, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल 2πr. तर डिस्टन्स. पण डिस्प्लेसमेंट काय झालं तिचं, 0 झालेलं आहे डिस्प्लेसमेंट. तर आम्ही ए पॉईंटपासून निघाली आणि ए पॉईंटपाशी चाललेली, म्हणजे स्टार्टिंग पॉईंट टू इनिशियल पॉईंट 0. ठीक आहे. तर इट इज अबाउट युअर डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. किंवा या ठिकाणी बघा पी पॉईंटपासून क्यू पॉईंटपर्यंत. ठीक आहे, समजा या ठिकाणी काय की एक श्रेया नावाची मुलगी आहे, कार घेऊन निघाली आहे पी पॉईंटपासून क्यू पॉईंटपर्यंत आणि क्यूपासून परत पी पर्यंत आली. डिस्टन्स तिने किती कवर केले, 360 मीटर होते. 360 × 2 गेली आणि आली 720. पण या ठिकाणच निघाली आणि याच ठिकाणी आली. डिस्प्लेसमेंट काय राहील या ठिकाणी, 0 राहील. ओके. सो इट इज अबाउट युअर डिस्टन्स डिस्प्लेसमेंट. या गोष्टी सगळ्या समजून घ्यायच्यात. जोपर्यंत सायन्स शिकाल आयुष्यामध्ये तोपर्यंत डिस्टन्स डिस्प्लेसमेंट हे तुमचं पिछाने सोडणार. स्पीड, व्हेलॉसिटी, सगळ्या गोष्टी, ॲक्सिलरेशन. सो स्पीड, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय टाईम रिक्वायर्ड. टोटल किती अंतर कापलेलं आहे आणि ते अंतर कापण्यासाठी लागलेला वेळ, हे म्हणजे तुमची काय स्पीड आहे. त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर तुमचं आहे व्हेलॉसिटी. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड इट्स व्हेलॉसिटी. काय, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इन अ गिवन डिरेक्शन. एखाद्या ठराविक दिशेने जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असतं दिलेल्या वेळेत, ठराविक वेळेत किंवा काही वेळेत, त्याला आपण व्हेलॉसिटी म्हणणार. व्हेलॉसिटीचा तुमचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट बाय टाईम. ओके. आणि व्हेलॉसिटीचं आणखीन तुम्हाला काय लक्षात, जर स्ट्रेट लाईनने डिस्टन्स कवर केलेलं असेल तर व्हेलॉसिटी स्ट्रेट लाईनने केलं असेल तर तुमचं काय म्हणता येईल आपल्याला, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम राहून जातं. ओके. बाकी आणखीन काय, याचं जे युनिट आहे तुमचं सांगितलेलं आहे मीटर पर सेकंड. स्पीड नेहमी, स्पीड जे आहे, युअर स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स and your velocity is related to displacement always. ओके, लक्षात आलं आहे. डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट आणि त्या दोघांचं युनिट सेम आहे, मीटर पर सेकंड. ओके. सो गॉट इट. स्पीड आणि व्हेलॉसिटी समजलेली आहे. स्पीड रिलेटेड टू डिस्टन्स, व्हेलॉसिटी रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट, दोघांचं पण युनिट सेम आहे. ठीक आहे. स्पीड आणि व्हेलॉसिटीचं युनिट काय, मीटर पर सेकंड. We'll take an example of distance. Suppose this is Pranjali's house and this is Dhanashri's house. प्रांजलीच्या घरापासून धनश्रीचं घर आहे 500 मीटर अंतरावरती आणि प्रांजलीला काय किंवा तिच्या घरून धनश्रीच्या घरी जायला लागतात 5 मिनटं. आता आपल्याला स्पीड काढायची प्रांजलीची. स्पीड म्हणजे आपण काय म्हणतो, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय टाईम टेकन. ठीक आहे. डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं होतं, 500 मीटर. टाईम किती घेतला होता, 300. पण आपण टाईम कशात सेकंद केलेला आहे, 5 मिनटं. 5 मिनटाचं आपण काय केलं, सेकंड. 5 मिनिट म्हणजे किती सेकंड, तर किती 300 असं होऊन जाईल ते.
सो स्पीड इज इक्वल टू तुमचं काय होईल, ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन केलं तर 1.67 मीटर पर सेकंड. तर प्रांजलीने या ठिकाणी डिस्टन्स स्पीड तिची किती आहे, स्पीड तिची किती निघाली 1.67 मीटर पर सेकंड. ओके, पण हे तिचं डिस्टन्स झालं आणि डिस्प्लेसमेंटसुद्धा हेच आहे कारण स्ट्रेट लाईन पाहत आहे. पण समजा या उदाहरणात आता आपण काय करू, समजा हे प्रांजलीचं घर आहे, सपोज इट इज हाऊस ऑफ प्रांजली. इथनं निघाली 250 मीटर इकडे आली, इकडं निघाली 250 मीटर इकडे आली. तर 250 500 मीटर तिनं अंतर कापलेलं आहे, वेळ तेवढाच लागलेला आहे 300 सेकंदाचा. ठीक आहे, मग तिची स्पीड काढायची म्हटलं तर काय 500/300 इज इक्वल टू 1.67 मीटर पर सेकंड. पण समजा तिने शॉर्टकट शोधून काढला, तिला पूर्वी प्रांजलीला धनश्रीच्या घरी जायला शॉर्टकट माहीत नव्हता, पण तिला एक शॉर्टकट माहीत झाला, P to D डायरेक्ट समजा या मार्गाने गेली 350 मीटर इतकी ती तिनं डिस्प्लेसमेंट समजा कवर केलेलं आहे 350 मीटर. मग टाईम तर तेवढाच राहणार आहे तुमचा. डिस्प्लेसमेंट बाय टाईम दॅट इज 350/300 दॅट इज 1.16 मीटर पर सेकंड. सो देर इज डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, कळालं का? डिस्टन्स काय ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड आणि डिस्प्लेसमेंट काय शॉर्टेस्ट पाथ फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट टू फिनिशिंग पॉईंट और एंड पॉईंट. ओके, स्पीड आणि तुमची वेलोसिटी दोन्हीत फरक आहे बघा. ठीक आहे, स्पीड किती आली ती 1.67 मीटर पर सेकंड आणि तुमची वेलोसिटी किती आली आहे 1.16 मीटर पर सेकंड. म्हणजे हे जे काय फरक आलेला आहे, म्हणजे स्पीड म्हणजे आपण काय कन्सिडर करतो डिस्टन्स आणि वेलोसिटी म्हणजे काय कन्सिडर करतो डिस्प्लेसमेंट. हे कायम लक्षात ठेवायचं. सो डिअर स्टुडंट्स, नाव वी विल टेक एक्झाम्पल टू अंडरस्टँड डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड स्पीड. हे सगळे व्यवस्थित समजून घेण्यासाठी बघा, एक सचिन नावाचा मुलगा आहे, त्याची कार आहे, तो त्याच्यामध्ये निघालेला आहे. ही ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईनमध्ये निघाला आहे तो. ठीक आहे, स्ट्रेट लाईन गेला तो, स्ट्रेट लाईन. तर काय होईल, स्ट्रेट लाईन गेल्यामुळे तो या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत आला. तर काय होईल, स्पीड इज इक्वल टू वेलोसिटी. स्पीड आणि वेलोसिटी दोन्ही एकच असेल. त्याचबरोबर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटसुद्धा काय सेम राहील बिकॉज ही ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. केस 1 झाली. ठीक आहे, आता केस 2 मध्ये काय केलं माहिती का, की तोच सचिन नावाचा मुलगा आहे. ठीक आहे, इथे काय केलेलं आहे की त्याच्या कारमध्ये निघाला, तो कारमध्ये निघाला, असा निघाला आणि इकडनं असाच इथपर्यंत आला. आता या ठिकाणी काय किंवा डिस्टन्स इज नॉट इक्वल टू डिस्प्लेसमेंट, कारण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय किंवा शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉईंट. शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे 100 मीटर आणि ॲक्च्युअल डिस्टन्स आहे 150 मीटर. तर या ठिकाणी काय होईल, स्पीड आणि वेलोसिटीसुद्धा वेगवेगळी होऊन जाईल. स्पीड आणि वेलोसिटी सेम नाही येणार. ओके, हे झालं. समजा तिसरं उदाहरण घेतलं आपण, टर्निंग ट्रॅकवरती एक गेलेला समजा तोच सचिन. चेंज इन डायरेक्शन चेंज केली आणि चेंज इन स्पीड पण केली तिने. तर या ठिकाणी काय होईल, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट वेगवेगळं आहे. डिस्टन्स काय इथनं निघाला असा गेला, या ठिकाणी आला आहे, हे झालं डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट काय इथनं स्ट्रेट इथपर्यंत गेला, हे झालं डिस्प्लेसमेंट. बोथ आर डिफरंट. स्पीडचं काय माहिती आहे का, की समजा ॲक्च्युअल मार्गाने डिस्टन्स नाही गेला तर त्याला 8 सेकंड लागेल समजा इथनं इथपर्यंत जायला, आणि वेलोसिटी जर पाहिली तर 4 सेकंड. पण या केसमध्ये स्पीड इज नॉट इक्वल टू वेलोसिटी. या केसमध्ये एक गोष्ट होऊ शकते, त्यानं जर चेंज इन स्पीड केलं म्हणजे त्याची स्पीड जर त्याने वाढवली, प्रचंड स्पीड वाढवली आणि ठरवलं की मित्र माझा 4 सेकंदात इथून इथपर्यंत जातोय ना, की मी इकडनंच इथपर्यंत 4 सेकंदात जाईल बाय कवरिंग माय स्पीड. ठीक आहे, तर त्या ठिकाणी काय त्या केसमध्ये स्पीड इज इक्वल टू वेलोसिटी होऊ शकतं. ओके, बट नेवर डिस्टन्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट नाही होणार. ठीक आहे, या केसमध्ये. सो दीज आर द थ्री केसेस.